आम्ही जाणार आहे जेजुरीला. हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज आपण जात आहे जेजुरीला. तर या भावाचं 13 तारखेला लग्न होतं, 13 जुलै 2024. तर आज आपण निघतोय रात्री, अजून पुढं फिरायला जाणार आहे. हा भाऊ सांगतो. आता आमचा प्लॅन आहे, आता आम्ही धुळ्याहून निघू रात्री, त्यानंतर सकाळी मोरगावला जाऊ, मोरगावच्या गणपतीचं दर्शन घेऊ, त्यानंतर पुढं मग जेजुरीचा प्लॅन आहे. तसं तुम्हाला प्रत्येक गोष्टीची भाऊ अपडेट देत राहील. आता भेटूया आपण सकाळी. गुड मॉर्निंग गाईज. तर आम्ही पोचलो आहे मोरगाव इथं आणि श्री मयुरेश मंदिर पहिले गणपतीचं दर्शन घेऊया. त्या मग नंतर निघू आम्ही. देव मार्तंडा देव मल्हारी, तुझ कुलदैवत माझा खंडोबा. देव मार्तंडा देव मल्हारी, तुझ कुलदैवत माझा खंडोबा. सोन्याची तुझी जेजुरी देवा मल्हारी तू राजा. सोन्याची तुझी जेजुरी देवा शिव शंभूच अवतार, देवा तूच मल्हार. भैरवनाथाच अवतार, देवा तूच मल्हार. उधली तो देवा भंडार, तरुणी तुझा जागर. वाजवी तो देवा संबळ, मांडुनी तुझा गोंधळ. शिव शंभूच अवतार, देवा तूच मल्हार. भैरवनाथाच अवतार, देवा तूच मल्हार. तर आपण जेजुरीचं दर्शन करून चिंतामणी गणपती मंदिर इथं प्रवेश केलेला आहे. मतलबी हो जा जरा मतलबी, दुनिया की सुनता है क्यों, खुद की भी सुन ले कभी. मतलबी हो जा जरा मतलबी, दुनिया की सुनता है क्यों, खुद की भी सुन ले कभी. कुछ बात गलत ही हो जाए, कुछ देर ये दिल भी खो जाए, बेफिक्र धड़कने इस तरह से चले, शोर गूंजे यहाँ से वहाँ.
the next day. गुड मॉर्निंग गाईस. आता आमचे 4 स्पॉट झालेले आहे. आम्ही 3 देवस्थान, पहिलं मोरेगाव मोरेश्वर, त्यानंतर आम्ही गेलो होतो थेऊरला, थेऊरच्या गणपतीचं दर्शन घेतलं. त्यानंतर आता जेजुरी पण झालेलं आहे आमचं. जेजुरीनंतर आम्ही अचानक प्लॅन केला की लोणावळा जाऊ, चला तिथून जवळच आहे. तर तो प्लॅन झाला. लोणावळ्याचंही कालच कंप्लीट करून घेतलं. आता पुढचा प्लॅन असा होता आमचा की भीमाशंकर जायचं. काल रात्री आम्ही निघालो लोणावळ्यावरून आणि भीमाशंकरला जायला निघालो. तर आता आम्ही मंचरजवळ स्टे केलेला आहे. तिथले हॉटेल आहे ती खूप मस्त आहे. तिथं सर्विस पण चांगली होती. नाश्ता पाणी सगळं एकदम व्यवस्थित झालं आहे. आता सगळे कार्यक्रम झालेला आहे आमचा. तर आम्ही आता आहे ना भीमाशंकरसाठी निघू आणि रस्त्यामध्ये तुम्हाला भीमाशंकरचं जे जंगल आहे, ते नेचर आहे, ते सगळं दाखवू. तर भेटूया आपण टूरमध्ये. हाय गाईज, आता आमचं टूर चालू झालेलं आहे. हा माझ्या भावाचा मुलगा आहे. आता आम्ही निघालो आहे. आता ही आम्ही जिथं स्टे केलं होतं ते हॉटेल आहे. आता इथून आम्ही आता पुढं भीमाशंकरसाठी निघतो आहे. प्रियांश हाय गर. चला आता आपण पुढं दाखवतो तुम्हाला हॉटेल कशी आहे. ह्या हॉटेलमध्ये राहण्याची सोय खूपच छान होती आणि सर्विस पण छान भेटलेली आहे. हा एक हॉटेलचा व्ह्यू आहे बघ. हां, आता आमचा चेकआउट टाईम झालेला आहे. आता आम्ही ना भाऊ, आमचे मोठे भाऊ बंधू, ते आता पेमेंट करून मग निघतील. हे हॉटेलचे स्टाफ आहेत आणि हॉटेलचं स्टाफचं बिहेवियर खूप चांगला होता. त्यांचं सगळं व्यवस्थित होतं. तुम्ही तुमच्या हॉटेलचा ॲड्रेस सांगा जेणेकरून पुढचे जे टुरिस्ट असतील आमचे व्ह्युअर्स ते आमच्या हॉटेलचा आहे. हां, आमच्या हॉटेलचा ॲड्रेस आहे पुणे भीमाशंकर रोड, वडगाव फाटा, मंचरपासून 1 किलोमीटर. मंचर. इथं मंचर चौक आहे. मंचर चौकापासून 1 किलोमीटरवरच हॉटेल आहे यांची. आणि हॉटेलमध्ये क्लिनिंग पण खूप आहे जेणेकरून आपल्याला इरिटेट होत नाही. आणि हा हॉटेलपासून दिसणारा व्ह्यू. हे हॉटेलचं नाव आहे नटराज. मंचर चौकापासून जिथून आपण भीमाशंकर जातो तिथून काही 1.5-2 किलोमीटरवरच ही हॉटेल तुम्हाला भेटेल आणि याची सर्विस पण मस्त होती. तर काही इथं चहा पाणी चालू आहे. पता रहे ना किसी का हमें, यही कहे ये पल जिंदगी का हमें. अता पता रहे ना किसी का, यही कहे ये पल जिंदगी का, के खुद गर्ज सी ख्वाहिश लिए बेसास. तर आपण भीमाशंकरला पोहोचलो आहे. रस्ता भारी होता, पहाडी रस्ता होता थोडा. आता दर्शन घेतले, आता गेले. तर काहीच आम्ही घरी जाताना जाता एक मंदिर लागलं. हा भाऊ ड्रायव्हिंग करत होता, यांनी मंदिर सांगितलं. भाऊ कोणतं मंदिर आहे? आता आम्ही ना अष्टविनायकमधील एक देवस्थान आहे, ओझर गावाचं नाव आहे आणि विघ्नहर गणपती मंदिर हे आम्हाला जाताना घरी जायच्या रूटवर दिसले. आम्ही आता दर्शन घेऊ मस्त गणपतीचे. गणपती बाप्पा मोरया. मंगल बाप्पा.
इथं फक्त 30 रुपये पर पर्सन प्रमाणे महाप्रसाद आहे आणि जेवण पण खूप छान भेटणार असं आहे.